ऐकू आलं ना चांगलं? चला सांगा आता. या ठिकाणी गुरुदेव सुरुवातीला सांगतात की मैं एक हूँ, चैतन्य रस हूँ. संसारामध्ये सारी थकावट आहे. मग त्यामध्ये चांगली गोष्टी करा किंवा वाईट गोष्टी करा, संसार हा दुःख देणारा असतो. पुढे जाऊन गुरुदेव म्हणतात की संसार हा एक प्रश्नचिन्ह आहे. कारण ईश्वर आश्चर्य आहे. आश्चर्य कधीही समाप्त होत नाही. ते अनंत आहे, अद्वितीय आहे. म्हणून समजून घेण्याची एकच गोष्ट आहे कि तुम सागर हो, अनंत हो, अद्वितीय हो. इस रहस्य को जानते ही जन कहते हैं मेरे जैसे कोई नाही. आता या ठिकाणी जनक राजाला अशा प्रकारचा अहंकार निर्माण झाला की माझ्यासारखा कोणी नाही. परंतु कुणीही अहंकारी सुद्धा असा म्हणू शकतो की माझ्यासारखं कुणी नाही. परंतु ज्ञानी जो असतो तो कुशल असतो. आणि ज्ञान नसताना मी काहीतरी आहे, मी कोणीतरी आहे असं म्हटलं, त्यामध्ये कुशलता नसते. म्हणून सारा संसार बनावट कुशलता दाखवतो. म्हणून भाषा किंवा बुद्धी ही आपली सीमा आहे. म्हणून गुरुदेव म्हणतात की आंखों के सामने जो कुछ भी है वो हमेशा के लिए चमत्कार दिखाता है. किसी के संकल्प की पूर्ति मैं ही कर रहा हूँ, इतना गुरुदेव कहते हैं. बाकी का दूसरे लोग कहेंगे. जय गुरुदेव. बोला अजून. बोला अजून दुसरे बोला. कालच्या ह्याच्यात काय होतं थोडस रिवाइज करा. कालच्या मध्ये गुरुदेवांनी म्हटलं होतं की स्थिर किंवा शांत होणे यामध्ये कुशलता शक्य आहे. कुछ कुशलता से संभव है. इसलिए ध्यान प्राणायाम जरुरी है. या ठिकाणी गुरुदेवांनी पुढे चालून सांगितलं होतं की मानसिक जे रोगी आहेत त्या मानसिक रोग्यांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे कि मैं ये करूँ, मैं वो करूँ, इसलिए उनके मन में बोझ लग रहा, तणाव निर्माण हो गया. इसलिए ध्यान प्राणायाम करना जरुरी है. त्याच ठिकाणी शिझोफ्रेनियाचे रोगी वाढलेले आहेत. हे उदाहरण देत असताना गुरुदेव म्हणत होते की अमेरिकेमध्ये रोगी कोण आणि डॉक्टर कोण हे सुद्धा कळणं कठीण आहे. म्हणून जीवित को सीमित बनाता है ध्यान. इसलिए बोझ कम कर देना और मन साफ करना और ध्यान प्राणायाम करना यही विशालता आने के लिए जरूरी है, ऐसा गुरुदेव कहते
हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी काय गरज आहे कशाची? तर योग. योग. है ना. आधी योग आणि नंतर अष्टावक्र. जोपर्यंत आपल्याला अष्टांग योग अनुभूत येत नाही, ते समजत नाही, तोपर्यंत अष्टावक्राचं ज्ञान आपल्याला आत्मसात होत नाही. कशामुळं? कारण योग काय करते? निर्मळ करते. अमल, त्याला काय म्हणतो आपण? अमल. अमल म्हणजे मैल नाही. जे जे काय मैल आहे ते सगळं स्वच्छ करण्याचं, धुवून टाकण्याचं काम कोण करते? योगामुळे होते. म्हणून नियमित योग केला की मगच आपल्याला हे ज्ञान प्राप्त होते, अन्यथा नाही होत. आहे की नाही? सर्व काही मी आहे आणि सगळ्यांपेक्षा मी श्रेष्ठ आहे, हे म्हणणं एवढं सोपं नाहीये. आहे की नाही? अहंकारी माणूस म्हणतो की मी मोठा, माझ्यासारखा मोठा कोणी नाही. आहे की नाही? जगात सगळ्यात जास्त मलाच कळते. पण तो कसा बोलतो? अहंकारातून बोलतो. पण ज्ञानी व्यक्ती कशातून बोलतो? ज्ञानामधून बोलतो. आहे की नाही? ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बोलतो. दोघांच्या बोलण्यामध्ये फरक काय आहे? तर अहंकारी व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये दर्प असतो, मैल असतो, इतरांविषयी न्यून भाव असतो. तो इतरांना कसपट समान समजतो आणि मग काय म्हणतो? मी श्रेष्ठ आहे, माझ्यासारखं कोणी नाहीये. पण ज्ञानी जेव्हा म्हणतो तेव्हा तो सर्वांच्या बाबतीत बोलतो. सर्व जे सगळेजण आहेत ते सगळेजण आपण एक आहोत आणि मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते सर्वांमध्ये आहे, सर्वव्यापी आहे. हा दोघांमध्ये फरक असतो. आहे की नाही? अहंकारीची वृत्ती ही संकुचित असते आणि ज्ञानीची व्यक्ती कशी? ज्ञानीची जी वृत्ती असते किंवा ज्ञानीचा जो स्वभाव असतो तो कसा असतो? सर्व विशाल. समावेशक असतो, सर्वांना समावून घेणारा स्वभाव असतो. हा दोन्हीमध्ये फरक आहे आणि त्यासाठी आपण स्वतःला ऑब्झर्व केलं पाहिजे. नाही तर उद्यापासून मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे, माझ्यासारखं कोणाला काही येत नाही, मीच सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणत फिरलं तर चालेल का? नाही. नाही चालणार. आहे की नाही? तर अहंकाराचा त्याग करायचा. आणि अहंकाराचा त्याग केव्हा होतो? जेव्हा आपण योग साधना करतो त्यावेळेस. आणि योग साधना करण्याचा उद्देश काय आहे? तर आपल्यामध्ये जो मल आहे, आपल्यामध्ये जी नकारात्मकता आहे, आपल्यामध्ये जो अहम आहे, दर्प आहे, तो बाहेर काढून टाकण्यासाठी योग करावा लागतो. आहे की नाही? मग त्यासाठी आधी योग आणि त्यानंतर मग चिद्रस, हा चैतन्य रस आपल्यामध्ये प्रगट व्हायला लागतो. है ना? ती चैतन्य रसता आपल्यामध्ये यायला लागते. आपल्या वाणीमधून येते, आपल्या कृतीमधून येते. है की नाही? जेव्हा अष्टावक्रांनी हे ज्ञान सांगितलं तर त्यावेळेस राजा जनकाला ते ज्ञान प्राप्त झालं आणि त्यावेळेस राजा जनक काय म्हणतात की माझ्यामध्ये ती कुशलता आलेली आहे, मी कुशल आहे. आहे की नाही? आणि मग गुरुदेव काय म्हणतात की अष्टावक्र गीतेचं जे काही संवाद आहे त्या संवादाचा सार काय आहे?
सो हम म्हणजे मीच तो आहे, दुसरा कोणी नाही आहे की नाही. त्याचं सार काय आहे? मीच तो आहे. सो हम. आणि हा मंत्र आहे. आणि हा मंत्र काय करायचा? ह्या मंत्राचं स्नान करायचं. त्याला काय म्हणतो आपण? मंत्र स्नान. आणि मंत्राची महत्ती काय आहे? मंत्रामुळं आपल्यामध्ये पवित्रता येते. मंत्र आपल्याला काय करतात? पवित्र करतात. म्हणून ह्या मंत्राचं उच्चारण करायचं का? नाही. तर मंत्र स्नान करायचं, मंत्राचं श्रवण करायचं आणि मंत्राच्या ह्याच्याप्रमाणे कृती करायची. बोलायचं नाही, सगळीकडे सांगत फिरायचं नाही की तो मीच आहे, मी तोच आहे, तो मीच आहे, मी तोच आहे. तर त्याच्यानं काही साध्य होणार नाही, आहे की नाही. म्हणून गुरुदेव काय म्हणतात की या अष्टावक्रच्या पूर्ण संवादाचं सार आहे सो हम, मी तोच आहे. आणि मग हे चैतन्य रस जेव्हा आपल्यामध्ये येतो तर त्यावेळेस काय होते? पूर्ण जीवन रसमय बनतंय. कुठेही शुष्कता नाही, ड्रायनेस नाही आहे. जीवन कसं आहे? रसमय आहे. त्याच्यामध्ये रसिकता आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागते? तर गुरुदेवाने सांगितलं, योग करो. योग करने से आपके अंदर का मैल धो जाता है। और जब मैल धो जाता है, आप निर्मल होते हो, पवित्र होते हो, तो फिर मग काय? मग मी म्हणू शकतो की माझ्यामध्ये ती कुशलता आलेली आहे, मी कुशल आहे. आणि मी हे जाणून घेतलेलं आहे. काय जाणून घेतलेलं आहे? की मी सगळीकडे आहे. माझं ज्ञान काय आहे? मी सगळीकडे आहे आणि मी कुठेच नाहीये, आहे की नाही. हे ज्ञान जेव्हा प्राप्त होते तर त्यावेळेस आपल्यामध्ये संतत्व येते. आणि संत जे आहेत ते संतांचं काय कार्य आहे? तर हेच सांगतात सगळ्यांना. पण ते कसं सांगतात? आपल्या आचरणात आणून मग सांगतात. उगत सांगत फिरत नाहीत, आहे की नाही. आणि त्यांच्या वाणीपेक्षा त्यांची कृती बोलते. आणि कुणाही मध्ये परिवर्तन व्हायचं असेल तर ते कशामुळे होईल? कृतीमुळे होईल, आहे की नाही. नुसतंच बोलत राहिल्यानं ते होणार नाहीये, होणार नाही. तसं जर झालं असतं तर पोथ्या पुराण वाचून लोक ज्ञानी झाले असते की नाही. पण तसं होतंय का? तसं होत नाही.